कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावकाश सावकाश। कशाला रिक्स घेतली तुम्ही एवढी? काय काय घेतली? सावकाश। एवढी कशाला रिक्स घेतली? अधिपती एवढं इंग्लिश शिकताय तुम्ही? हळू बोला। रिक्स असतं का ते? रिस्क असा शब्द आहे। हा ते माझ्या तोंडात बसले। म्हणा बरं। तोंडात बसले। सावकाश सावकाश। काय चाललंय? कशाला करताय? ती कडी लावायला चाललो होतो वरची लाव। मी आमचे 2 मेंबर पळवले। अच्छा ते पळवले काय? रव्या दादा ओमकार भाऊजी मला नेहमीच मदत करतात। माझ्या टीम मध्ये असते ते कायम। पण तुम्हाला माहितीये का खरी कमाल कोणी केली? बाबांनी। सगळी आयडिया त्यांचीच। अहो खरंच त्यांनी जर मदत केली नसती ना तर हे काही घडलंच नसतं। किती मनापासून करतात ना ते, तुम्हाला नाही वाटत असं? नाही मला काय असं वाटत नाही हो, मनापासून वगैरे। फटारड आहे ते 1 नंबरचे। काय नाही हे वरवर दाखवायला सगळी नाटक आहेत। एवढं जर खरंच चांगलं असलं ना तुम्ही माणूस तर आमच्या आई साहेबांसंग चांगलं वागलं असतं। ती वरून असं नुसतं आवा आणून चालत नाही, माणूस आतनं ओरिजिनल बुडक्यातनं चांगलं लागतंय। पण माझं काय म्हणणं, आता चांगलं वागतायत ना त्या मॅडमशी, मग आपण सतत पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे अधिपती। ते पॉझिटिव्ह राहून दे, तुम्ही परत असलं काहीतरी स्टंट करत जाऊ नका बरं। काय पाय बी घसरला असता, पडला असता, केवढ्याला पडला असतं ती। हा तुमचं बी पाय मोडला असता, दोघ बी आपण हातपाय वाट्यात घेऊन बसलो असतो। लगडी आले दोघं लगडी 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 खेळ लगडी खेळ आउट करून मला माफ करून रात्रभर हेच करतो। हळू हळू कोणी ऐकलं ना तर मला इथून जावं लागेल। सॉरी तुम्ही इथनं जाऊ नका। बापरे मॅडमला जर कळलं मी इथे तर त्या काय करतील ना माझं? बरे नका। नाही खरंच माझी चूक आणि सगळी शिक्षा तुम्हाला भोगायला लागली माहिती आहे काय? आई साहेबांचा सगळा राग तुमच्यावर निघाला, पण त्यांचं एवढं बोलणं मनावर घेऊ नका बरं का तुम्ही। हा त्यांचं काय झालं, माझी ही अशी कंडिशन बघून का नाही त्यांची एकदम डोसक्याची शिरच चटकली हो। आज झालं म्हणजे आता बघा, एका लेकराच्या प्रेमापोटी एक आई कोणाला तरी बोलली, एवढंच तुम्ही ध्यानात घ्या। माझी सासूबाई मला बोलली असं एवढं। अहो पण असा अर्थ नाहीच काढलाय मी, आणि त्या जे बोलल्या ते मला कळलं, चुकीचं नाही बोलल्या, त्या बरोबरच बोलत होत्या। नाही पण मी उद्या सकाळी जातो आई साहेबांसंग, परत एकदा बोलतो, शिक्षा माघारी घ्या, विसरून जा सगळं म्हणून। मी खरं तर आत्ताच जाणार होतो, पण म्हणलं आता लई लेट झाला, पण उद्या सकाळी मी जातो, मी त्यासनी सांगतो। चूक मास्तरीन माहिती नाही आमची। अहो नाही, चूक माझी आहे असं काय करताय तुम्ही? तुमची काहीच चूक नाहीये। मी माझ्या हाताने कुदळ पाडून घेतली माझ्या पायावर, त्यात तुमची काय चूक? ती टोपी डोसक्यावरची डोळ्यावर आली, मला काही दिसलं नाही समोरचं, तुमची काहीच चूक नाही। नाही हो, मी तो कार्यक्रम ठेवलाच नसता तर तुमच्या पायावर कुदळ पडलीच नसती ना। नाही हो, असं काही नाही। हे मी तरी उद्या आई साहेबांसंग बोलणार आहे, त्यासनं मी सांगणार। नका बोलू। हे बघा 2च दिवसांचा प्रश्न आहे हा, आणि मी आता आली ना तुम्हाला भेटायला, तशीच भेटेन मी 2 दिवस, काहीच हरकत नाही। हे बघा आयुष्यभर भेटायचं नाही असं त्यांनी सांगितलंय का? फक्त 2 दिवसांचा प्रश्न आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।